औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी परिसरातील मोरवाडी येथे एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील सापडली असून त्यामध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक तपासात आर्थिक संकटामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मृतांमध्ये 50 वर्षीय विनोद पिल्लई, त्यांची 45 वर्षीय पत्नी सिरजा पिल्लई आणि 19 वर्षीय मुलगी पूर्णिमा पिल्लई यांचा समावेश आहे. विनोद पिल्लई यांनी IIM अहमदाबाद येथे संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले होते, तर सिरजा पिल्लई या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. तिघेही घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत मिळाली, मात्र विनोद पिल्लई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सिरजा आणि पूर्णिमा यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांची देखील प्राणज्योत मालवली. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली असून आर्थिक अडचण असल्यामुळे कठोर पावले उचलत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. आर्थिक संकटाचा सामना करत होते. 3 वर्षापूर्वी त्यांनी नेहरूनगरमधील स्वतःचे घर देखील विकले होते. त्यानंतर पिंपरी येथील मोरवाडी परिसरात ते भाड्याच्या घरात राहत होते. पुण्यातील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळीची पाहणी करून साहित्य जप्त केले आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि इतर सर्व बाबींचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.